तर कशा आहात सगळे? एका नवीन ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. आणि आजचा दिवस नाही सांगू शकत काय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती आहे. रात्री आलो आणि आता परत निघालो विहारात. चला जाऊया कार्यक्रम काय कसे होत आहेत. आणि त्याचसोबत संध्याकाळी आहे मिरवणूक. आणि फर्स्ट टाइमच सगळेजण म्हणजे भाई प्रतिकाला मातोअण्णा काकी आजी आणि सगळे जयंतीला आहेत मुंबईला. महात्मा ज्योतिबा फुले सर्व महामातावर महापुरुषांना सर्वप्रथम अभिवादन व त्यांच्या कार्यास अभिवादन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार संवर्धन समिती शालवन पुत्रविहार विद्यमान कमिटीच्या वतीने भीम जयंती उत्सव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा 134वा जयंती आणि त्यांच्या आईचा या ठिकाणी सन्मान होत आहे. ₹85 या ठिकाणी दिलेले आहेत. सर्व धर्म बांधव आणि भगिनींच्या भोजनाची व्यवस्था या धर्माला दिलेली आहे. त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. ट्रेन निघाली आणि ती वार्ता इकडे सोलापूर मद्रास पासून मुंबईला ट्रेन निघाली आणि ती वार्ता सोलापूर पर्यंत आली की आपला नेता ट्रेन मधून येत आहे. आणि 6 मार्च 1932ला
ती ट्रेन सोलापूरच्या स्टेशनवर सायंकाळी 5 वाजता येणार होती. हा करता सोलापूरमध्ये सगळीकडे ती वार्ता पसरली आणि सगळेचे सगळे आंबेडकर अनुयायी त्या रेल्वे स्टेशनवर आले. आपले लोक माहित आहेत हम जहाकडे सब सरकार रुके. आम्ही जिथं थांबतो तिथं सगळे रेल्वे थांबते, रस्ते थांबते. आणि मग त्या ब्रिटिश सरकारला, त्या रेल्वेच्या प्रशासनाला टेन्शन आलं की हा एवढा मोठा मॉब आहे, याला हँडल कसं करायचं. आणि या सगळ्यांचा नेता मागच्या ट्रेन मध्ये येतोय, जो तासाभरामध्ये या ठिकाणी पोहोचतोय. मग त्या ठिकाणी जे ऐदाळे वगैरे जे नेते होते त्यांच्याशी त्या प्रशासनानं चर्चा केली आणि सांगितलं तुम्हाला बाबासाहेबांना भेटायचं आम्हाला मान्य आहे, तुमचं त्यांच्यावरती प्रेम आहे, 1932 आहे, अजून या ठिकाणी तो जाती निवडा घोषित व्हायचा आहे. मग त्यांनी सांगितलं की ठीक आहे तुम्हाला बाबासाहेबांना भेटू द्या, परंतु सगळेजण जाण्यापेक्षा तुमच्यातले फक्त 50 लोक जाऊन बाबासाहेबांना भेटतील आणि मग तुम्ही त्यांच्याशी सांगा आणि जे काही बाबासाहेब संदेश देतील तो बाहेर या आणि तुमच्या लोकांना सांगा. ठीक आहे म्हटले. आणि मग सायंकाळी 5 वाजता ट्रेन आली. आपले 50 लोक बाबासाहेबांना भेटायला गेले. जगाच्या इतिहासातील पहिली ट्रेन बाबासाहेबांनी थांबवली. ट्रेन थांबवण्याचं काम या आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांनी केलेलं आहे. इतकं अलोट प्रेम बाबासाहेबांच्या कार्यकर्त्यांनी दिलेलं आहे. आणि तिथे ट्रेन थांबली. बाबासाहेबांनी त्या 50 लोकांना आपला संदेश दिला आणि मग ते संदेश दिलेले 50 लोक बाहेर आले आणि मग त्यांनी उपस्थित लोकांना संदेश दिल्यानंतर ते सर्व लोक आपापल्या घरी निघून गेले. आपल्या महामानवाचा संदेश कानामध्ये साठवत आणि इथून पुढे काय करायचं. दुसरा प्रसंग या ठिकाणी सांगतोय की बाबासाहेबांच्याच हस्ते अक्कलकोट तालुक्यामध्ये वळसंग नावाचं छोटंसं गाव आहे. आपल्या सर्वांना पाणी नाकारलं होतं. आपल्या समाजानं सांगितलं की एक काम करूयात, महाराष्ट्र जो सत्याग्रह वगैरे झाला होता आपण आपलीच विहीर बांधू म्हणे. आणि वळसंगला आपल्या माणसांनी विहीर बांधली आणि सांगितलं की बाबासाहेबांना विहिरीच्या उद्घाटनाला बोलवाय. आपण किती खतरनाक माणसं विचार करा. तर ठीक आहे म्हणे बाबासाहेबांना बोलायचं विहिरीच्या उद्घाटनाला. बाबासाहेबांना मुंबईला पत्र झालं, वेळ निश्चित झाली. आता उद्घाटन कसं करायचं. आता विहिरीतून पाणी काढावं लागतं, दोरी बांधावं लागते, बादली सोडावं लागते आणि बादलीमध्ये पाणी काढावं लागतं. मित्रांनो गर्व वाटतं सांगायला, ती बादली कार्यकर्त्यांनी चांदीची बनवली होती. एवढं प्रेम या ठिकाणी कार्यकर्त्यांचं होतं बाबासाहेबांच्या प्रती. चांदीची बादली त्या ठिकाणी सोडली आणि मग ती बादलीचं पहिलं पाणी बाबासाहेबांनी काढलं. मग आपले लोक हिंदू धर्माचा पगडा होताच. मग साहेब बाबासाहेब तीर्थ द्या, तीर्थ द्या. बाबासाहेब 1000 जबाबे अगदी दक्षिणा द्या. बाबासाहेबांनी सांगितलं अरे पाणी मी तुमच्यासाठी केलेलं आहे, तुम्ही सर्वांनी केलेलं आहे, तर कुणाची या ठिकाणी न करता हे असे आपले बाबासाहेब होते. आणि आता कारण वेळ आहे अतिशय कमी आहे आणि जी जयंती आपण 11 एप्रिल पासून या ठिकाणी साजरा करतो, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पासून. तर काही नवीन पॉईंट्स या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतोय. आपण सर्वजण जाणतात की क्रांतीसूर्य महात्मा फुलेंना डॉक्टर बाबासाहेबांनी गुरु मानलं होतं आणि हे गुरु फक्त बाबासाहेबांपुरतं मर्यादित नव्हतं, तर रामजी बाबांचे गुरु महात्मा फुले होते. आता संशोधनातून ती माहिती बाहेर आली की जेव्हा रामजी सुभेदार मिलिटरीमधून इंग्रजांनी त्याला काढलं, त्यानंतर त्याला शिक्षक म्हणून नेमलं होतं मिलिटरीच्या स्कूलमध्ये. आणि त्या मिलिटरीच्या स्कूलमध्ये नेमल्यानंतर त्याला प्रशिक्षण देण्यासाठी पुण्यामध्ये पाठवलं होतं आणि त्या शिक्षकांना प्रशिक्षण देण्यासाठी प्रशिक्षक होते क्रांतीसूर्य महात्मा फुले. तिथं बाबासाहेबांची आणि रामजी सुभेदारांची ओळख झाली. तो स्नेह तिथं जुळला आणि तो स्नेह जुळल्यानंतर दर रविवारी रामजी सुभेदार क्रांतीसूर्य महात्मा फुलेंच्या घरी सावित्रीबाईंनी त्या दोघांना भेटायला जायचे. तिथं त्यांच्या गप्पा गोष्टी होत्या चळवळीच्या आणि तो प्रवाह मग विप्लवातून पडलेला. तर हे असं नातेसंबंध बाबासाहेबांचं महात्मा फुलेंसोबत आहे, त्याच्या वडिलांसोबत सुद्धा आहे. आणि मग हे करत असताना केळुसकर गुरुजी अथांग सागर एकत्र करून शाही बनवले जरी, मेरो हिमालय करून लेखनी खुशाल धरू द्या करी, कोटी विभूते कालिदास हे लिहिल्या बसले जरी, कवी रमेशा पूर्ण भीमायन कधी न होईल तरी. मानसाला माणूसपण मिळवून देणाऱ्या या महापुरुषाची महामानवाची आज जयंती, त्या महामानवाच्या 134व्या जयंतीच्या तुम्हा सर्वांना प्रथमतः मी या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देतोय. बुद्धिनिष्ठ तर्कनिष्ठ मांडणी करणारा, या पृथ्वी तलावरती विज्ञान प्रथमतः सांगणारा क्रांतिदूत तथागत गौतम बुद्ध, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि आधुनिक काळातील बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना प्रथमतः श्रीवर अभिवादन.
धम्मपीठावर उपस्थित असणारे सन्माननीय अध्यक्ष शशिकांत जाधव साहेब, उपाध्यक्ष निलेश जाधव साहेब आणि उपस्थित सर्व धम्मबंधू आणि भगिनींनो, आपण सर्वजण जाणतात बाबासाहेबांचा इतिहास. मी काही वेगळा इतिहास सांगण्यासाठी या ठिकाणी उभा नाहीये, वेळ झालेली आहे. बाबासाहेबांवरती कार्यक्रमांचं किती प्रेम असतं किंवा होतं एवढं या ठिकाणी सांगणार आहे. आणि जाता जाता एका छोट्याशा क्रांतीची अपेक्षाही मी आपल्याकडून करणार आहे. तर आपण सर्वजण जाणतात की आज आपण जयंती साजरी करत आहोत. आणि जेव्हा मी इतिहासामध्ये पाहतो तर 23 एप्रिल 1940 बाबासाहेब हयात असताना जयंती चालू झाली होती. जगातला एकमेव नेता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे हयात असताना 23 एप्रिल 1940 जयंती झाली. ती जयंती सोलापूरमध्ये झाली आणि त्या जयंतीला बाबासाहेबांचा फोटो लावून बैलगाड्या सजवून समाजानं बाबासाहेबांची मिरवणूक काढली होती आणि म्हणून ती प्रथा आजही पाळली जाते. 8 दिवसामध्ये ती सोलापूरची जयंती असते आणि म्हटलं जातं की सोलापूरची जयंती जगात भारी असते. बाबासाहेबांवरती प्रेम करणारा तो कार्यकर्ता होता. तो प्रसंग असा आहे की माईसाहेबांच्या पुस्तकामध्ये माईसाहेब लिहितात की जेव्हा बाबासाहेबांचा बर्थडे म्हणजे 14 एप्रिल तारीख यायची तेव्हा बाबासाहेब लांब कुठेतरी पळून जायचे. कार्यकर्ता पोहोचलाच नाही माझ्यापर्यंत अशा ठिकाणी मध्ये मद्रासला जातील, सिमलेला जातील, कारण त्यांना माहित आहे. मिरवणुकीची तयारी
आज आमचा पहिला प्रयत्न होता निनाद ह्याच्याकडून, म्हणजे निंजा स्टुडिओ आणि आरा स्टुडिओ हे नवीन निनादने ओपन केलं ना, त्याकडून आम्ही पाणी वाटप केलेलं आहे जयंतीला मिरवणुकीसाठी जे लोक येतात त्याला, आणि एक भरघोस असा प्रतिसाद आम्हाला लोकांकडून मिळाला आहे. आणि ही निनादची फुल फॅमिली.